भर सभेत ग्रामसेवकाला निलंबित करण्याचा दम, पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचा व्हिडिओ व्हायरल झालाय। सीईओ समोरच आता कनिष्ठ अधिकाऱ्यास कानाखाली मारण्याचा दम दिलाय। पालकमंत्री मेघना बोर्डीकरांची जिल्हा परिषद सीईओ समोर कनिष्ठ अधिकाऱ्यास कानाखाली मारण्याचा दम दिलाय। तुला पगार कोण देतं असा प्रश्न करत एका कनिष्ठ अधिकाऱ्यास पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिल्हा परिषद सीईओ समोरच कानाखाली मारण्याचा दम दिला। किती भरपूर असं चालवण्यासारखं कोणाचं काम केलं ना, याद राखी मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली खाली लागतात, बिलकुल चालणार नाही काय असे नखरे। पगार कोण देते? त्यातलं चमचेगिरी बिलकुल चालणार नाही। आत्ताच्या आत्ता बडतप करून टाकील सांगते। चमचेगिरी कोणाची करायची नाही, याद राख। काय इथं कारभार करतो मला माहिती नाही का? उत्तम मी सीओ मॅडमला तिथं बोलवलंय, हमाली करायची ना, सोडून दे नोकरी। यावरून रोहित पवार यांनी काय ट्विट केलं आपण पाहूयात। सभागृहात रम्मी खेळणारे, पैशांच्या बॅगा भरणारे, डान्स बार चालवणारे, यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची। भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात? फडणवीस साहेब, काय सज्जन मंत्री शोधलेत आपण। मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण महाराष्ट्राची बेआबरू होते याची जास्त चिंता। कृपया यांना आवरा, असं रोहित पवार यांनी ट्विट केलंय। या ट्विट नंतर बोर्डीकरांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात। हे बघा, राजकीय वाद करणारे सुद्धा कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे। कोण? रोहित पवार, जे आमदाराला नीट बोलण्याच्या कानाखाली घालेल असं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्याला म्हणणारे रोहित पवार। पण काल जे मी काही वक्तव्य केलं तो माझा रागा होता, कारण की त्या गावामध्ये 45,000च्या वर लोकांना आम्ही घरकुलं दिलेली आहेत आणि तरी विधवा, मोलमजुरी करणाऱ्या महिला तिथं माझ्याकडे आल्या आणि सांगितलं की हा ग्रामसेवक म्हणतो सरपंचाच्या घरी जा, पैसे मागतो, असं कर तसं कर, आमचा छळ करतो, आम्हाला त्रास देतो। मग मी काही त्याची पूजा करायला पाहिजे का? त्या परिस्थितीमध्ये तो माझा त्रागा होता, तो माझा राग होता, जो मी त्या ठिकाणी व्यक्त केला। आणि तिथेच तुम्ही मागचं पुढचं पण बघायचं होतं। मला रोहित पवारांना सांगायचंय, अर्धवट व्हिडिओ पोस्ट करून राज्याच्या जनतेची दिशाभूल तुम्ही करू नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।